नमस्कार मित्रांनो, मी प्रगती व्लॉग चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. मित्रांनो, बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकू शकले नव्हते कारण थोडीशी बिझी होते, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकू शकले नाही. परंतु यापुढे जे आहे मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आता जे आहे आपण इथे बोलणार आहोत आपल्या शेअर मार्केटबद्दल. तर सध्या जे आहे सध्या पण म्हणजे चांगल्या प्रकारे चालू आहे. थोडीफार मुवमेंट मिळत असते मार्केटमध्ये आणि ती जर कॅप्चर करू शकलो तर आपण पैसा पण बनवू शकतो. रोज थोडा आपल्याला इथे चान्स नक्की मिळतो पैसा कमवण्याचा, परंतु तो आपल्याला घेता आला पाहिजे. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मित्रांनो, मी शेअर मार्केटमध्ये आलेले 3 वर्ष झालेत. तर मी जे काही महत्त्वाच्या गोष्टी इथे शिकले ते मी आज तुमच्याशी इथे शेअर करू इच्छिते. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे मित्रांनो, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लालच टाळणे. तर आपण ते जर टाळलं ना तर आपण नक्की प्रॉफिटेबल बनू शकतो. एका दिवसात आपण श्रीमंत नाही होऊ शकत, परंतु एक दिवस नक्की होऊ शकतो जर काही गोष्टी फॉलो केल्या तर. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर डिसिप्लिन म्हणजे एका दिवसामध्ये आपण किती ट्रेड करायचे हे ठरवून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. किती ट्रेड करायचे म्हणजे खूप सारे नाही करायचे, 1 2 3 ट्रेड केले बस, एका दिवसासाठी सफिशियंट आहे. तर ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की इथे जे आहे ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही, लालच करायचं नाही, या 2 गोष्टी बिलकुल करायच्या नाहीत. मग इथे काय करायचं तर पेशन्स ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पेशन्स ठेवायचा. पेशन्स कशासाठी ठेवायचं मित्रांनो, तर आपल्याला जे आहे आपण इथं वेट करायचं, एक चांगली मूवमेंट मिळण्याचा वेट करायचा. घाई मार्केट सुरू झालं घाई जे आहे ट्रेड मारायचा नाही. ही चूक मी पण केलेली आहे, खूप वेळा केलेली आहे. कारण 3 वर्ष झाले मी 3 वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट नाही कमवू शकले. कारण त्याचं पहिलं कारण हेच होतं की घाई ट्रेड करणे, ओव्हर ट्रेडिंग करणे, लालच करणे, अगोदर प्रॉफिट झालं तरी लालच करून जे आहे पहिलं प्रॉफिट घालवणे, या गोष्टी मी पण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे सांगत आहे. तर या गोष्टी ज्या आहेत टाळायच्या. त्याच्यानंतर हळूहळू ज्या आहे आपण इथे चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकतो. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण इथे जर फॉलो केल्या, खूप छोट्या गोष्टी आहेत पण त्या समजायला आणि त्याच्यावर कंट्रोल यायला वेळ लागतो. जसं पेशन्स आहे, पेशन्स म्हणजे आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. थोडासा आपल्याला वेट करावं लागतं. राईट मुवमेंटचा वेट करण्यासाठी आपल्याला जे पेशन्स लागतो आणि तो हळूहळू डेव्हलप होतो आपल्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे जे मी तुम्हाला सांगितले, ओव्हर ट्रेडिंग टाळायचं, लालच करायचं नाही, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये हळूहळू डेव्हलप होतात मित्रांनो. त्याला वेळ लागतो. तर वेळ द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लालच इथे बिलकुल पण करू नका. तर तुम्ही पण ट्रेडिंगमध्ये जे सक्सेसफुल व्हाल. मित्रांनो, मी आता पहिलं जसं रोज स्क्रीनशॉट शेअर करायचे माझे प्रॉफिट लॉसचे, सध्या नाही करत आहे. त्याचे काही कारणं आहेत, मी तुम्हाला नंतर नक्की सांगेल. आणि PNL पण देईल काही दिवसानंतर, मी तुम्हाला PNL पण देईल महिन्याचा वगैरे. तर मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जर ट्रेडिंग करत असाल तर काही गोष्टी इथे फॉलो करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. व्हिडिओ आवडते लाईक करा, पहिल्यांदाच चॅनल आलं असेल तर सबस्क्राईब पण करा. तर चला मित्रांनो, बाय.